69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दादर विभागातील सम्यक मंडळाच्या वतीने प्रथमच तब्बल 2000 लेझिम खेळाडूंचा भव्य व दिव्य असा ताफा काढण्यात आला। या मिरवणुकीचे उद्घाटन पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, पोलीस उपायुक्त मुख्यालय गौहर हसन, पोलीस उपायुक्त गुन्हे अश्विनी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, तेव्हाच त्यांनी समाजाला समतेचा, बंधुतेचा आणि प्रबोधनाचा संदेश दिला होता। आजच्या लेझिम ताफ्यातून हाच संदेश पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची माहिती रॉकी बंगाळे यांनी दिली। या ऐतिहासिक सोहळ्यात हजारो नागरिकांनी उपस्थित राहून जय भीमच्या घोषणांनी परिसर दुमदुमवला। सर्व सोलापूरकरांना सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने दसरा आणि धम्मचक्र परिवर्तन दिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। सर्व बौद्ध बांधव हे धम्मचक्र परिवर्तन दिवसाचा साजरा करतात, ते मोठा उत्सव आहे त्यांच्यासाठी। त्यांना सर्वांना आमच्याकडून आव्हान आहे, जे पोलीस प्रशासनाकडून सूचना दिलेल्या आहेत ते आपण तत्वतन पालन करावे आणि शांततेने, उत्साहाने हे उत्सव साजरा करावे। पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। नेता काय सांगाल, आज धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे आणि सोलापूरला एक परंपरा आहे, धम्मचक्र परिवर्तन दिना दिवशी मिरवणुका निघतात। आपल्या मंडळाचं काय वैशिष्ट्य आहे, किती लोकांचा तुमचा संघ आहे आणि हे तुमचं कितवं वर्ष आहे? आमचं हे 15वं वर्ष आहे किंवा जास्त। आम्हाला लहान होतो तेव्हापासून आमच्या परंपरेपासून धम्मचक्राचा ताफा निघतो। जर सांगायचं झालं आजच्या धम्मचक्राचं वैशिष्ट्य हे असं आहे की भूतोना भविष्य गेल्या 20-25 वर्षात असं कधी घडलं नव्हतं, ते या वर्षी घडलं। 2025चा सूर्य असा उगवला त्या धम्मचक्र दिवशी की दादर विभागाखाली, म्हणजे आम्ही भैया चौकाच्या खालच्या भागाला दादर विभाग म्हणतो, मग आमराई असेल, हापू वस्ती असेल, दादर विभाग असेल, अशा सगळ्या मंडळांनी मिळून आम्ही यावेळेस ठरवलं की कुठला राजकीय तापा न करता, कुठला सामाजिक तापा न करता, कुठल्या ग्रुपचा तापा न करता यावेळेस आपण सर्व मिळून एकजुटीनं सर्व धर्माचे बांधव सगळ्यांनी मिळून आपण हा ताफा काढू, हे असं आमचं सहज एका कॅन्टीनवर बसताना ठरलं। मग आमचे मिलिंद नाना प्रक्षाळे असतील, आमचे विनोददादा वाघमारे असतील, अजय नागमोडे असतील, मुन्ना गाडे असतील, अजून म्हणलं मग राजू मन्याळ असतील, पांढरे असतील, विश्वास नागमोडे असतील, तम्मा आमचे खानापुरे असतील, अशोक असतील, अशा सगळ्यांनी मिळून आमचं ठरलं, एकमतानं असं ठरलं की आमची काय हरकत नाही, आमची काय हरकत नाही, अशा सगळ्याच म्हणणं आलं की आम्ही काढायची तयार आहे। तर तुम्ही आता बघितलात की आता सोलापूरमध्ये तुम्ही सगळीकडे जाऊन या सगळ्यांचे ताफे चांगले आहेत, आम्हाला कुणावर काय बोलायचं नाही, पण हा जो ताफा असा वैशिष्ट्यपूर्ण आहे की त्याच्या पूजेला आता सीपी ऑफिस उतरलं, तुम्ही बघितलं, सीपी साहेब असतील, तर तिन्ही डीसीपी साहेब असतील, पीए असतील, वेळेत वेळ काढून आपल्या ताफ्याच्या धम्मचक्राची, गौतम बुद्धांची प्रतिमेची पूजा केली, बाबासाहेबांच्या प्रतिमेची पूजा केली। त्या ताफ्याचं वैशिष्ट्य एवढंच आहे की हा ताफा सर्व मंडळाने, सर्व तिने आमराई, हापू वस्ती, दादर विभागाने मिळून काढलेला हा ताफा आहे। त्याचा आशीर्वाद आम्हाला नक्कीच मिळेल आणि एवढं बोलतो आणि 2 शब्द संपवतो। साहेब, धम्मचक्राच्या दिवशी डीजेचा आणि धम्मचक्राचा काही संबंधच नाही। धम्मचक्राचा फक्त लेझिम पारंपरिक पद्धतीने खेळून, त्याला तो छोटासा साऊंड पॅड लावून, वाजंत्री ढोल ताशा लावून, पॅनो लावून ती मिरवणूक काढली जाते। आणि ज्या वेळेस धम्मचक्र सोडून दुसऱ्या कुठल्या मिरवणूक असतात त्याच्यामध्ये एक बेस स्टॉप म्हणा किंवा 2 बेस स्टॉप अशा पद्धतीने ती मिरवणूक काढली जाते। त्याच्यामुळे धम्मचक्राला डीजे मुक्त म्हणायचा काही संबंधच नाही, कारण धम्मचक्रामध्ये डीजे हा लावलाच जात नाही। इथं डीजे पेक्षा आवाज फक्त लेझिमचा आवाज असतो, त्याच्यामुळे डीजेचा यात काही विषय नाही। 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सम्यक लेझिम ताफ्याच्या वतीनं या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं महत्व असं आहे की गौतम बुद्धांनी यापूर्वी सारनाथ या ठिकाणी पहिलं आपल्या पाठबंकेला धम्मदेशपात देऊन
बौद्ध धम्माची धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला. त्याच्यानंतर सम्राट अशोकानं 84,000 स्तूप बांधून व बौद्धाचार्य निर्माण करून त्यांना दुसरं धम्मचक्र प्रवर्तन त्यांनी केलेलं आहे. तिसरं धम्मचक्र प्रवर्तन दिन 14 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर या ठिकाणी 5 लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा त्या ठिकाणी नागपूर या ठिकाणी दिलेले आहे. त्याचा औचित्य साधून दरवर्षी पारंपरिक लेझिमचा ताफा घेऊन शनी धम्मचक्र प्रवर्तन दिन आज 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन या ठिकाणी त्याचा एक भाग म्हणून सर्व बौद्ध बांधव व बहुजन समाज हे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरे करीत आहे. ओके. जय भीम. जय भीम.